नमस्ते सर्वांना. उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते. माळ आपण गटाला घातलेली आहे. आज देवीच्या साडीचा पिवळा रंग म्हणून मी रांगोळी सुद्धा पिवळ्या रंगाची काढलेली आहे. पहा, हे पहा, आज आपण नैवेद्य म्हणून मखाण्यांची खीर बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण मखाणे अगोदर ड्राय रोस्ट करून घेऊयात. मखाणे अगोदर आपण सुकेच परतून घ्यायचे, म्हणजे कडक करून घेऊयात. एकदा पातेलं चांगलं तापलं ना की गॅस मंद करायचा आणि नंतर मग आपण याच्यात हे मखाणे कडक करून घेऊयात. जरा सादळलेले असतात म्हणून जरा आपण ते कडक करणार आहोत. हे पहा, मखाणे असे चांगले कडक झाले की गॅस बंद केलेला आहे आता मी. आणि आता आपण हे थंड करून घेऊयात जरा. आता मखाणे थंड झालेले आहेत. आपण काही मखाणे ना मिक्सरला बारीक करून घेऊयात. ते मिक्सरला थोडेसे आपण बारीक करून घेऊयात मखाणे. पातेल्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ. साखर विरघळून घेऊयात. आता आपण मिक्सरला जे मखाणे बारीक केले होते ना ते सुद्धा याच्यात टाकून घेऊयात. आता खीर तुम्हाला उपवासाला सुद्धा चालणारी आहे. भूक लागली तर पटकन अशी खीर बनवून तुम्ही पिऊ शकता. खूप छान टेस्टी लागते आणि पौष्टिक पण ही खीर आहे. स्वादानुसार थोडीशी विलायची टाकून घ्यायची. तुमच्याकडे ड्रायफ्रूट असतील याच्यात टाकले तरी चालतील, परंतु आता हे जे आपण मखाणे अख्खे टाकणार आहेत ना तर त्याच्यात ड्रायफ्रूट नाही टाकले तरीसुद्धा ही खीर खूप छान लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा या उपवासामध्ये. आपल्या उज्ज्वला जर्नी या चॅनलला नवीन रेसिपी येत असतात. कोण नवीन सबस्क्रायबर असतील माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये त्यांनी आपल्या यूट्यूब उज्ज्वला जर्नी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता दुधाला एक उकळी आणूयात आपण. हे मखाणे जे ड्राय रोस्ट केले होते ना छान असे कडक करून घ्यायचे बघा. आणि ही आता आपण ह्या टाकून घेऊयात. आवडत असेल तर तूप टाकून घ्या याच्यात, नसेल आवडत तर टाकू नका. अगदी थोडंसं मी तूप टाकत आहे कारण हा देवीचा नैवेद्य करते म्हणून मी याच्यात तूप टाकलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता गॅस बंद केला तरी पण चालेल. खीर तयार झालेली आहे. हे पहा, आपण जी मखाण्यांची खीर केली होती ना ती आपण देवीसमोर ठेवूयात. नवरात्रीच्या 9 दिवस तुम्हाला जेवढी सेवा करता येईल ना तेवढी देवीची करत जा. देवीला प्रसाद ठेवून तुम्हाला एक गुड न्यूज देते मी की आज गुरुवार आहे. आज 4थी माळ. तुमच्या आशीर्वादाने आज आपले 1K एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत. ही तुम्हाला गुड न्यूज आज द्यायची होती. उज्ज्वला जर्नी हा आपला रेसिपीचा चॅनल आहे आणि त्या चॅनलला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद देताल आणि ही मी आशा करते. आणि खरंच तुम्ही मला 1 वर्षाच्या आत 1000 सबस्क्रायबर माझे आज पूर्ण झालेले आहेत. आज गुरुवार पण आहे आणि आपल्या देवीची 4थी माळसुद्धा आहे. खूप छान वाटते, खूप आनंद होत आहे. कोणत्या पण गोष्टी आहेत ना आपण ह्या
ह्या प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित केले ना तर यश हे आपलं कधी ना कधीतरी आपल्याला मिळतच असतं. पण आपण वर्षाच्या आतच 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळं जी माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांचं मी खूप खूप आभार मानते आणि असेच मला सपोर्ट करत राहा. 1000 सबस्क्रायबर पूर्ण होताना आहे ना खूप आनंद होत आहे, कारण घटस्थापनेच्या वेळेस आणि देवीच्या आशीर्वादाने खूप छान प्रतिसाद मिळत आहे तुमचा मला. आपल्या उज्ज्वला जर्नी या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.